नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री हे चॅप्टर सुरू करणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 8.1 यातील सर्व एक्झाम्पल्स मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. नाव लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट वी आर लर्निंग इन दिस चॅप्टर. या प्रकरणात आपण काय लर्न करणार आहोत? फर्स्ट, इंट्रोडक्शन टू ट्रिग्नॉमेट्री. Okay, next, trigonometric ratios, relation amongst trigonometric ratios, trigonometric ratios of particular angles. एवढे टॉपिक्स आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ओके, नाउ इंट्रोडक्शन टू ट्रिग्नोमेट्री. हा शब्द तुम्हाला नवीनच आहे. नाउ इंट्रोडक्शन टू ट्रिग्नोमेट्री. आता ही फिगर बघा. व्हॉट विल बी द हाईट ऑफ दिस ट्री? हाऊ टू मेजर इट? या झाडाची उंची किती असेल आणि ती आपल्याला कशी मोजता येईल? ओके, अगेन सी दिस पिक्चर ऑल्सो. हाऊ फार इज दिस शिप फ्रॉम द सी शोर? ओके, समुद्र किनाऱ्यापासून हे जहाज किती अंतरावर असेल? ओके, या प्रकारचे प्रश्न आपल्या मनात येतात. वी कॅन मेजर डिस्टन्स बाय युजिंग अ रोप or by walking on ground. But how to measure the distance between a ship and a lighthouse? Ship and lighthouse. How to measure the height of a tall tree? उंच झाड असेल तर त्याची उंची कशी मोजायची? Observe the above pictures. Questions in the pictures are related to mathematics. Trigonometry is a branch of mathematics. Trigonometry ही मॅथमॅटिक्सची एक शाखाच आहे, ब्रँच आहे. इज युजफुल टू फाइंड आन्सर्स टू सच क्वेश्चन्स. Trigonometry is used in different branches of engineering, astronomy, navigation, etc. या शाखेमध्ये ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो. The word trigonometry is derived from this Greek words. Tri means three, gona means sides, and metron means measurement. Trigonometry. Okay, now let's recall. काही आठवूया यापूर्वी आपण शिकलेलं. We have studied triangle. The subject trigonometry starts with right angle triangle. Okay, right angle triangle ने त्याची सुरुवात होते. Theorem of Pythagoras and similar triangles. Okay, so we will recall these topics. आपण ते आठवूया. In triangle ABC, measure of angle B is a right angle and side AC opposite to angle B is a hypotenuse. Side opposite to angle A, side opposite to angle A is BC and side opposite to angle C is AB. Using Pythagoras theorem, we can write the following statement for this triangle. Okay, आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरम, त्याचे स्टेटमेंट. ओके, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मीन्स व्हॉट? AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, पुन्हा सिमिलॅरिटी मध्ये आपण हे पाहिले की इफ triangle ABC is similar to triangle PQR, then corresponding sides are in proportion. Means what? AB upon PQ is equals to BC upon QR is equals to AC upon PR. Okay, their corresponding sides are in proportion and corresponding angles are congruent. Okay, now let us see how to find the height of a tall tree using properties of similar triangles. Okay, आता या ठिकाणी त्याने इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. दिस एक्सपेरिमेंट कॅन बी कंडक्टेड ऑन अ क्लिअर सनी डे. ओके, सूर्यप्रकाश असला पाहिजे. लुक ॲट द फिगर गिवन अलॉंग साइड. हाईट ऑफ द ट्री इज QR. हाईट ऑफ द ट्री. हाईट ऑफ द स्टिक इज BC. आणि इथे काठी घेतलेली, त्याची हाईट किती? तर BC आहे. Thrust a stick in the ground as shown in the figure. ही काठी त्या जमिनीत
म्हणजे रुतवाती गाडाती. ओके, मेजर इट्स हाईट अँड लेंथ ऑफ इट्स शॅडो. आपल्याला ही छोटी असल्यामुळे त्याची आपल्याला ही लेंथ आणि त्याची ही शॅडो देखील आपल्याला या ठिकाणी मेजर करता येणार आहे. ऑल्सो मेजर दी लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द ट्री. आणि झाडाची सावलीची देखील आपण ही PR हे आपण मोजू शकतो, सावलीची लांबी मोजू शकतो. ओके, नाव नेक्स्ट, rays of sunlight are parallel rays of the sunlight means what? This PQ is a parallel to AB. Okay, so triangle PQR and the triangle ABC are equiangular, means similar triangles. Triangle PQR and ABC, these are similar triangles. Sides of similar triangles are proportional. Okay, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतात तर त्या प्रोपोर्शनल असतात. मीन्स व्हॉट हियर? QR. ओके, QR अपॉन PR, QR अपॉन PR, QR अपॉन PR इज इक्वल्स टू BC upon AC. Okay, their corresponding sides are in proportion. QR upon PR is equals to BC upon AC. त्याच ट्रायंगलच्या साइड्स इथे घेतलेले आहे. Therefore, we can get an equation that is a height of the tree. आपल्याला हाईट मेजर करायचे. Therefore, QR is equals to हा PR इथे डिवाइडेड आहे, तो RHS ला शिफ्ट केल्यानंतर या BC upon AC ला या रेशोला मल्टिप्लाइड होणार. Therefore, QR is equals to BC upon AC into PR. We know the values of PR आपल्याला माहिती आहे. We can measure the shadow of this tree. BC, that is the height of this tree, and AC, shadow of this tree. Substituting these values in this equation, we get a length of QR, means what? Height of this tree, means the height of the tree. Okay. आता त्याने एक आपल्याला असाच एक प्रश्न विचारला. यूज युअर ब्रेन पॉवर. इट्स अ कन्व्हिनियंट टू डू धिस एक्सपेरिमेंट बिटवीन 11:30 AM अँड 1:30 PM. ओके, चालेल त्यामुळे, कारण की 11:30 दुपारी 11:30 वाजता किंवा दुपारी 1:30 वाजता हाच एक्सपेरिमेंट केला गेला पाहिजे. का? की त्यावेळेस एखाद्या वस्तूची सावली ही कशी तर ती कमी असते, लहान असते, आणि त्यावेळेस आपल्याला ते कन्व्हिनियंट होणार आहे. जर समजा आपण सकाळी 8 वाजता ते करायचा प्रयत्न केला तर त्याची सावली फार लांबपर्यंत जाईल, शॅडो ही लांबपर्यंत जाईल. ओके, नेक्स्ट या ठिकाणी ते पुन्हा ऍक्टिव्हिटी दिलेले आहे. यू कॅन कंडक्ट दिस ऍक्टिव्हिटी अँड फाइंड दी हाईट ऑफ ए टॉल ट्री इन युअर सराउंडिंग. तुमच्या शेजारी जर उंच झाड असेल तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट कुठे केव्हा करू शकताय की म्हणजे सकाळी 11:30 वाजता किंवा दुपारी 1:30 करू शकता. इफ देर इज नो ट्री इन द प्रिमाइसेस देन फाइंड द हाईट ऑफ अ पोल. ज्या लॅम्प पोस्ट असेल त्या पोलची देखील तुम्हाला हाईट इथे या ठिकाणी मेजर करता येईल. त्याचप्रमाणे इथे एक स्टिक घेणार, ती जमिनीत इथे रोवणार आणि मग त्याची शॅडो, त्याची लेंथ, ओके, या प्रकारे तुम्ही ते करू शकताय. ओके, नाव लेट अस लर्न टर्म्स रिलेटेड टू राईट अँगल ट्रायंगल. ओके, इन राईट अँगल ट्रायंगल ABC, angle B is equals to 90. या ठिकाणी angle B is a 90. Angle A and angle C are the acute angle. These are the acute angle. Okay. आता या ठिकाणी AC is called the hypotenuse. आपण angle A च्या संदर्भात जर विचार घेतला, ओके, इन केस ऑफ दिस अँगल A ला अपोजिट साइड कुठली असणार आहे? दॅट इज अपोजिट साइड इज अ BC. ओके, अँड ऍडजस्टंट साइड मीन्स व्हॉट? AB फॉर दिस अँगल A. Angle A ची opposite side, this is the opposite side, that is a BC. Adjacent side AB. तुम्ही म्हणाल AC आहे का? नाही, AC नाही आहे. Why? Because AC is the hypotenuse. Okay, we are considering here angle A. For this angle A, this is very important. For this angle A, opposite side is BC, adjacent side is AB. Okay, and for the angle C च्या संदर्भात opposite side for this angle C is AB, and adjacent side for the angle C is BC. Okay, this is the
BC which is the adjacent, आणि hypotenuse हा नेहमीप्रमाणे तोच आहे. ओके, नाव सी दिस हियर. प्रत्येकदा हे दोन्ही अँगल्स फार इम्पॉर्टंट आहेत यासाठी. वेन वी कन्सिडर द अँगल ए, मग त्याची अपोजिट साइड अँड दिस इज द ऍडजसंट साइड. अँगल सी जर आपण इथे कन्सिडर केला तर त्याची अपोजिट साइड ए बी, ऍडजसंट साइड इज बी सी. ओके, अँड hypotenuse is the hypotenuse. Okay, now see this here. In figure 8.7, triangle PQR is a right angle triangle, right? What is first opposite side to angle P? मग angle P ची opposite side किती असणार आहे? That is QR. QR is the opposite side of angle P. Next, side opposite to angle R. Angle R ची opposite side, it is a PQ. Okay. Next, adjacent side of angle P. Angle P ची adjacent side, this is the PQ. Okay. And not PR because PR is the hypotenuse. Adjacent side of angle R. Angle R ची adjacent side किती आहे? It is a QR. Okay. आता आपण प्रत्यक्षात ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघूया. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन द ऍडजसंट फिगर 8.8, some right angle triangles are shown. Angle B is their common angle. Angle B is a common angle. First right angle triangle बघा, PQR आहे, then ABC, then EBF. There are the three right angle triangles. Okay, so all right angle triangles are similar. First, triangle PQB. Triangle PQB is similar to triangle ACB. As these two triangles are similar, their corresponding sides are in proportion. PB upon AB. Okay, PB upon AB, first and last. First and last. PQ, first and second. PQ upon AC. And the next is a BQ upon BC. Okay. And these sides are in proportion. या ठिकाणी आपण दोन रेशो इथे कन्सिडर करणार आहोत. व्हॉट इज दॅट? फर्स्ट PB, फर्स्ट अँड सेकंड. PB अपॉन AB इज इक्वल्स टू PQ अपॉन AC. हा रेशो आपण फर्स्ट कन्सिडर करणार. मीन्स व्हॉट? फर्स्ट अँड सेकंड, देन फर्स्ट अँड थर्ड. ओके, PQ अपॉन AC इज इक्वल्स टू PB अपॉन AB. इथे अल्टरनेट वापरणार म्हणजे PB इकडे डिवाइड जाणार आणि इकडे AC हा न्यूमरेटर येणार. Therefore you are getting this ratio. What is that ratio? PQ upon PB is equals to AC upon AB after applying alternando. त्यानंतर फर्स्ट अँड लास्ट मीन्स व्हॉट? PB upon AB is equals to QB upon BC. पुन्हा इथे अल्टरनेट वापरणार. What is there? QB upon PB is equals to BC upon AB. This is after alternando. Okay, now see this here. The figures of triangles 8.9 and 8.10 of the triangles separated from the figure 8.8. Okay, आता या ठिकाणी हे ट्रायंगल्स एकत्र आहेत, तर आपण जर सेपरेट केले तर सेपरेट फिगर कशी मिळेल आपल्याला? PQB. ओके, अँड नेक्स्ट इज ACB. हा इथे आपण या ठिकाणी सेपरेट केलेला आहे. ओके, नाव सी दिस हियर. फॉर द अँगल B हियर, what is the opposite side? Opposite side is a PQ. What about the adjacent side? Adjacent side is a BQ. Next, for this triangle also, opposite side for the angle B is a AC, adjacent is a BC. Okay, now consider the triangle PQB. Here PQ upon PB. PQ upon PB means what? Opposite side of angle B upon hypotenuse. Okay, next here AC upon AB. This is AC upon AB. Again, opposite side of angle B upon hypotenuse. Okay, that is the opposite side of angle B upon hypotenuse. These two ratios are equal. Okay, that is the PQ upon PB is equals to AC upon AB. Okay, therefore this ratio is called sine ratio of angle B and it is written as sin B. म्हणजेच या रेशोला काय म्हणणार आपण? तर त्याला साइन रेशो असं याला म्हणणार. दिस इज कॉल्ड दी साइन B.
This ratio is also called the sin B. Sin B is equals to AC upon AB. Sin B is equals to PQ upon PB for this triangle. Okay. Therefore, the definition of the sine ratio is that opposite side of angle upon hypotenuse. What is that particular angle? इथे angle कुठला घेतला आपण? तर B angle घेतलेला आहे. Okay. Now next, suppose that if I want to find out the sine ratio for this angle P, therefore sine P is equals to, okay, sine P is equals to opposite side, that is equals to BQ, okay, upon BQ upon PB. This is the sine P. आणि या ट्रायंगलच्या बाबतीत मला साइन A हा जर रेशो पाहिजे असेल, then I will write here sin A is equals to for this angle. Okay, for this angle. Then opposite side, कुठली इथे opposite side? It is a BC upon AB. Okay, this is the for the angle A. Okay, now next. Again consider the triangle PQB. Now in this triangle, that is a BQ upon PB. BQ, see this here, BQ upon PB means what? Adjacent side upon hypotenuse. Okay, adjacent side upon hypotenuse for this triangle PQB. आणि हा दुसरा ट्रायंगल ABC साठी देखील adjacent side means what? BC upon AB. BC upon AB. म्हणजे काय? तर adjacent side upon hypotenuse. Adjacent side upon hypotenuse. असं जेव्हा आपण त्या ट्रायंगलच्या एखाद्या अँगल बाबतीत कन्सिडर करणार, then that type of ratio is called the cosine ratio. Therefore, for these two triangles, that is the first triangle, that is a cos of B is equals to, okay, cos B is equals to for the triangle PQB. PQB साठी cos B is equals to adjacent side means what? BQ upon PB. Here BQ, I will write here BQ upon PB for this triangle PQB, and for the triangle ACB. Okay, ACB, that is a cos of, here cos B is equals to, again adjacent side. Okay, see this here, adjacent side BC upon AB. I will write here BC upon AB. ओके, म्हणजे काय? तर साइन रेशो म्हणजे काय? तर त्या अँगलची अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आणि कोसाइन रेशो म्हणजे काय? कोसाइन रेशो म्हणजे adjacent side upon hypotenuse. Sine ratio means opposite side upon hypotenuse. Cosine ratio means adjacent side upon hypotenuse. Okay. Now next, there is also one more ratio, and that ratio is called the tan ratio. Means what? Opposite side of angle B upon adjacent side of angle B. If we consider the triangle PQB, या PQB मध्ये जर आपण एक अजून असा रेशो घेतला, that is a tan B. Tan B means what? It's a opposite side. Opposite side is a PQ and adjacent side is a BQ for this triangle PQB, and for this triangle ACB. What about the tan B? Tan B, again opposite side upon adjacent side. What is the opposite side? Opposite side is a AC, adjacent side is BC. Okay, in this way we have completed all these three ratio. म्हणजे पहिला रेशो म्हणजे काय? साइन रेशो म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस रेशो मीन्स व्हॉट? adjacent side upon hypotenuse त्या अँगलच्या बाबतीत. and tan ratio means what? opposite side upon adjacent side for that particular angle. या ठिकाणी आपण इथे B हा अँगल जर कन्सिडर केला, then what about the sin B? Sin B is a PQ upon PB. Cos B, BQ upon PB, and tan B, PQ upon BQ. In this way तुम्ही या दुसऱ्या ट्रायंगलच्या बाबतीत देखील ते तयार करू शकताय. ओके, नाउ नेक्स्ट, समटाइम्स we write measures of
acute angles of right angle triangle by Greek letters. What is called this? Theta, अल्फा, बीटा एक्सेट्रा. म्हणून या ठिकाणी अँगल सी न म्हणता इथे काय म्हटलंय तर तो थीटा. थीटा म्हटलंय त्याला. तो या प्रकारे असा इथे काढला जातो. व्हॉट अबाउट द अँगल अल्फा? या ठिकाणी इथे आपण तो अल्फा देखील लिहू शकतो. ओके, अदरवाइज इट्स ऑल्सो बीटा. ओके, इन द adjacent figure of triangle ABC, measure of acute angle C is denoted by theta. So we can write the ratios sin C, cos C, tan C as sin theta, cos theta, tan theta. म्हणजे C च्या ऐवजी इथे काय लिहिणार तर थीटा लिहिणार. And suppose for this angle A, that is a sin alpha, cos alpha, tan alpha. Okay, या प्रकारे आपण ते लिहिणार. Now see this here. Sin C means what? Sin theta is equals to AB upon AC. Means what? Opposite side. Opposite side upon hypotenuse. AB upon AC. Sin theta. Cos theta किती येणार? BC upon AC. Tan theta किती येणार? Opposite side upon adjacent side. That is AB upon BC in this way. त्यासाठी हा फॉर्म्युला, हे सर्व फॉर्म्युले जिथे दिलेली ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. साइन रेशियो मीन्स व्हॉट? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, मीन्स व्हॉट? साइन थीटा, that is the opposite side of angle theta upon hypotenuse. Cos ratio means what? Adjacent side upon hypotenuse. Means what? Cos theta is equals to adjacent side of angle theta upon hypotenuse. Tan ratio means what? Opposite side upon adjacent side. That is the tan theta. Here tan theta is equals to opposite side of angle theta upon. या ठिकाणी इथे थोडीशी चूक झालेली. त्या ठिकाणी काय पाहिजे तर adjacent side काय पाहिजे इथे? Adjacent side of angle theta, opposite side. Okay, and in this way we have completed here all the formulas. Now let us start practice set 8.1. Now let us start practice set 8.1. First example. In the figure, angle R is a right angle of triangle PQR. Write the following ratios: sin P, cos Q, tan P, tan Q. Okay, now answer. Sin P means what? Opposite side of angle P upon hypotenuse. Therefore sin P opposite side किती येणार तर ती QR. Hypotenuse PQ. Therefore sin P is equals to QR upon PQ. Next, cos Q. आता cos Q म्हणजे या ठिकाणी तो आपण अँगल कन्सिडर करणार cos Q. Okay. Now here the adjacent side upon hypotenuse. What is the adjacent side? Adjacent side is a QR. Hypotenuse is PQ. Okay. Next, tan P. Okay, इथे tan P consider करणार. Opposite side of angle P upon adjacent side. Means what? QR upon PR. QR upon PR. This is the tan P. Okay. Next, tan Q. आता tan Q च्या बाबतीत. Again opposite side which is the PR upon adjacent side QR. PR upon QR. And in this way we have completed all ratios. Easy आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी डेफिनेशन लर्न करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. ओके. Now next question. In right angle triangle XYZ, angle XYZ is equals to 90 degree. ABC. Okay, there is a ABC are the length of the sides as shown in the figure. Write the following ratios: sin X, tan Z, and cos X. Okay. Now first, sin X means what? Consider this angle. Opposite side of angle X upon hypotenuse. That is A upon C. Okay. YZ upon XZ. Sin X is equals to A upon X. Next is a tan Z. Z angle consider करना. And here opposite side of angle Z. Okay. Upon adjacent side. What is the opposite side of angle Z? That is a XY upon YZ. It means B upon A.
Okay, therefore the tan z is equals to b upon a. Next, cos x. Okay, see this the angle cos x. Okay, cos ची definition काय तर adjacent side upon hypotenuse means what xy upon xz. Okay, now see this here. Cos x is equals to xy upon xz. That is it. Cos x is equals to adjacent side, that is a b upon c. And the next ratio is a fourth ratio is a tan x, opposite side of angle x upon adjacent side. Okay, yeah, angle x opposite side is a yz and the adjacent side is a xy, means what a upon b. Okay, therefore tan x is equals to a upon b. Okay, in this way we have completed all these ratios. Now next, in right angle triangle LMN, measure of angle M is equals to 90 degree. Measure of angle L is 50 and measure of angle N is a 40 degree. Write the following ratios: sin 50, cos 50, tan 40. Okay, cos 40. Oh, now answers. See this here. First, sin 50. 50 angle इथे दिलेला आहे. That is opposite side upon hypotenuse. What is opposite side? MN is opposite side. Hypotenuse is ln. Okay. Therefore, sin 50 is equals to mn upon ln. Next, cos 50. आता cos 50 पाहिजे आपल्याला. Adjacent side upon hypotenuse. That is lm upon ln. Therefore, here cos 50 is equals to lm upon ln. Next, tan 40. Okay. Tan 40 म्हणजे 40 angle इथे आहे. Okay. That is the opposite side upon adjacent side. What is the opposite side? LM is opposite side. MN is the adjacent side. And therefore, tan 40 is equals to LM upon MN. Next, cos 40. Okay, cos 40. Yeah, angles are cos 40. Find out karna. Adjacent side upon hypotenuse. Means what? MN upon LN. Okay, MN upon LN. And in this way, we have completed all these ratios. Now next question number 4. In the figure, angle PQR is equals to 90 degree. Angle PQS is also 90 degree. Alpha and theta, okay, these are the angles as shown in the figure. Write the trigonometric ratios. Okay, what are the ratios for these angles? That is a first is sine ratio. That is a sin alpha, cos alpha, tan alpha. Okay. Next, sin theta, cos theta, tan theta. जेव्हा आपल्याला अल्फा हे रेशोज फाइंड आउट करायचे असते ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे अल्फा या अँगल साठी, then we must consider the triangle PQR. Now first consider the triangle PQR and angle alpha. That is a sine of alpha. म्हणजेच triangle PQR consider opposite side upon hypotenuse. Means what? PQ upon PR. Okay. Therefore, sine of alpha is equals to PQ upon PR. Next, cos alpha. Next, cos alpha means what? Adjacent side. That is a QR upon PR. Therefore, here cos alpha is equals to QR upon PR. And the next, tan alpha. Tan alpha is equals to opposite side. Means what? PQ upon QR. Okay. Therefore, here we write PQ upon QR. These are the ratios for the angle alpha. त्यासाठी आपण ट्रायंगल कुठला कन्सिडर केलाय? PQR. Now next we will find out the ratios for the angle theta. मग त्यावेळेस ट्रायंगल कुठला कन्सिडर करणार? राईट अँगल ट्रायंगल पाहिजे आपल्याला. That is a triangle PQS. Okay. Now see this here. Now sin theta. Again, sin theta means what? Opposite side of this angle theta. Means what? QS upon hypotenuse PS. QS upon PS. Cos theta for this angle theta. Adjacent side means what? PQ upon PS. Okay. PQ upon PS. And the last, tan theta. Okay. Tan theta म्हणजे काय? The opposite side QS upon PQ. That is a QS upon PQ. Okay. These are the ratios for the angle theta for the triangle PQS. Okay. And in this way, we have completed practice set 8.1.
Now we will see the next video. Till then, goodbye.